नमस्कार, मी अनुष्का आणि आपण पाहत आहात राज्य लोकतंत्र। आज महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल प्रत्यक्षात समोर येत आहेत। या निकालातून सत्ता, राजकीय समीकरण आणि पक्षीय ताकद या तिन्ही बाबी अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या आहेत। मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच एक चित्र ठळकपणे दिसत आहे। भाजप शिवसेना महायुतीचे बलाबल संपूर्ण राज्यभर वेगाने वाढताना दिसत आहे। विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेत महायुतीची आघाडी ठसठशीतपणे जाणवत आहे आणि त्याचा प्रभाव इतर राज्यातील महानगरपालिकांवरही उमटताना दिसत आहे। मुंबईत भाजप शिवसेना महायुती बहुमताच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे। प्रारंभिक ट्रेंडनुसार महायुतीने सुमारे 93 प्रभागांमध्ये आघाडी घेतली आहे। विशेष बाब म्हणजे या प्रभागांमध्ये उभाटा गट आणि राज ठाकरे गट एकत्र विरोधात असतानाही भाजपने ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात ठोस मुसंडी मारली आहे। त्याच वेळी मुंबईत काँग्रेसला तुलनेने मर्यादित यश मिळताना दिसत आहे। या निकालांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते। येथे सत्ता मिळवणं म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण नव्हे तर व्यापक राजकीय प्रभाव अधिक मजबूत होणं आहे। यंदाच्या निवडणुकीत महायुतीची भक्कम पकड लोकशाहीच्या प्रत्येक स्तरावर त्याचा वाढता प्रभाव अधोरेखित करते। मुंबई पुरतेच नव्हे तर पुणे महानगरपालिकेतही भाजपने राष्ट्रवादीसह इतर विरोधकांना मागे टाकत आघाडी घेतली आहे। प्राथमिक आकडेवारीनुसार पुण्यात भाजप आघाडीवर आहे, तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजपच सत्ता स्थापन करणार अशी संकेत मिळत आहेत। ठाणे महानगरपालिकेत सुद्धा भाजप शिवसेना महायुतीची स्थिती भक्कम झाली आहे। याच्या उलट उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांना अपेक्षित यश मिळवता आलेले नाही। राजकीय विश्लेषकांच्या मते या निकालांमुळे स्थानिक राजकारणात महायुतीचा दबदबा अधिक दृढ झाला असून हे चित्र आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचे संकेत देणारे आहे। मुंबई आणि पुणे एवढंच नव्हे तर नाशिक, नागपूर, नवी मुंबई आणि इतर अनेक महानगरपालिकांमध्येही महायुतीची ताकद वाढलेली स्पष्टपणे दिसत आहे। मग या निकालांचा अर्थ तरी काय? जनता आता केवळ घोषणा ऐकून निर्णय घेत नाही। प्रशासनाची कामगिरी, विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि योजनांची अंमलबजावणी आणि सत्तेचं स्थैर्य या सगळ्यांचा एकत्रित विचार करूनच मतदार निर्णय घेत आहे आणि याच कसोटीवर महायुतीची विजयाची झेप स्पष्टपणे दिसून येते। दुसरीकडे विरोधकांसाठी ही स्थिती अधिक आव्हानात्मक ठरत आहे। अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना संघटनात्मक बांधणी, समन्वय आणि स्पष्ट रणनीतीची गरज भासणार आहे। उद्धव राज ठाकरे गट असो वा काँग्रेस शरद पवार यांची आघाडी या निकालांचा यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर खोल परिणाम होणार आहे। एकंदरीत काय, भाजप शिवसेना महायुतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लक्षणीय पकड मिळवली असून मुंबई महानगरपालिकेसारखी दीर्घकाळ ठाकरेंच्या ताब्यात असलेली महापालिकाही आपल्या बाजूने वळवली आहे। हे केवळ स्थानिक पातळीवरील यश नाही तर येणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींचे स्पष्ट निदर्शक आहे। धन्यवाद। मी अनुष्का, दैनिक राज्य लोकतंत्र।